धाराशिव शहरात बेकायदेशीर वैद्यकीय व्यवसायाचा धक्कादायक प्रकार उघडीस आला आहे. एका डॉक्टरांविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल करण्यात आल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी डॉक्टर देवाशिष दास, राहणार गणेशनगर, धाराशिव, हे देशपांडे स्टँड परिसरातील नेहरू चौक येथे कोणतीही वैद्य परवाना नसताना रुग्णांवर उपचार करत होते. विशेष म्हणजे संबंधित आरोपीकडे महाराष्ट्र काउन्सिल ऑफ इंडियन मेडिसिनची कोणतीही मान्यता नसल्याचे तपासात उघड झाले आहे. या प्रकरणी उपजिल्हा रुग्णालयातील शासकीय वैद्यकीय अधिकारी डॉक्टर उन्मेष शेलुकर यांनी फिर्याद दिल्यानंतर धाराशिव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी विरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांसह वैद्यकीय व्यवसाय अनियमितांतर्गत कारवाई केली आहे. प्राथमिक तपास आरोपींनी बेकायदेशीररित्या वैद्यकीय व्यवसाय करून शासनाची आणि सर्वसामान्य रुग्णांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. अपुऱ्या पात्रतेतून उपचार केल्यामुळे रुग्णांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या कारवाईनंतर शहरातील इतर बेकायदेशीर डॉक्टरांमध्ये घबराट पसरली असून प्रशासनाने अशा बनावट डॉक्टरांविरुद्ध कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत. दरम्यान आरोग्य विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की उपचार घेण्यापूर्वी संबंधित डॉक्टरांकडे वैद्य नोंदणी आणि परवाना आहे का याची खात्री करावी. धाराशिवमध्ये उघड झालेल्या या प्रकारामुळे रुग्णांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.